सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रकाश शेंडगेजी, हा एक अहवाल आता आपल्या समोर आलेला आहे, ज्या अहवालामध्ये ईमेलद्वारे सूचना अभिप्राय मागवलेले होते आणि त्यामधून काही महत्त्वाच्या बाबी समोर आलेल्या आहेत की 40% लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं म्हटलंय, तर 41% लोकांनी मात्र सामाजिकदृष्ट्या मराठा समाज हा मागास नाहीये असा अभिप्राय दिलाय. आपली पहिली प्रतिक्रिया काय? कसं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही हे अनेक आयोगाने आतापर्यंत सिद्ध केलेलं आहे. शेवटी अगदी 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की हा समाज मागासला नाहीये. आता 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एखादा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा होऊ शकेल? एकंदरीत हे जे सगळं सर्वेक्षण आणि हे सगळं सुरू आहे ह्याला कुठल्या कायद्याचा आधार मला माहित नाही. कारण जे सुखदेव साहेबांनी जे काय मॅन्डेट स्वीकारलेलं आहे की हा समाज पुन्हा मागासवर्गीय दाखवण्यासाठी जो काय मध्ये सगळा गुटाटोप खटाटोप झाला, 1,58,00,000 कुटुंबांचा सर्वेक्षण केला, हे सगळं जे केलं आहे हे मॅन्डेट स्वीकारायचा अधिकारच सुखदेव साहेबांना नाही असं आमचं ठाम मत आहे. कारण सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार एकदा नाही म्हणल्यानंतर पुन्हा 2 वर्षात एखादा समाज कसा मागास होऊ शकणार नाहीये. त्यामुळे हे संपूर्ण हे जे आहे याला न्यायालयात आव्हान दिल्यास हे काही टिकणार नाही. आणि 41 लोकांनी जरी म्हटलं असेल की 40% किंवा हा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि 41 लोकांनी म्हटलं असं मागासला नाही, पण हे जे सर्वेक्षण झालेलं आहे याच्यामध्ये इतक्या सगळ्या त्रुटी आणि सगळ्या खोट्या माहित्या दिलेल्या आहेत की ज्याचा बंगला आहे त्याने झोपडा आहे म्हणून सांगितलंय, ज्याला परमनंट नोकरी आहे त्याने सांगितले की मी मजुरी करतोय वगैरे, असं सगळं जे सर्वांना माहिती आहे काय झाले सगळे ते. आणि त्याच्यामध्ये प्रश्न काय आहे की त्यांनी आधार कार्ड द्यायला लावलेलं आहे, हितच खरी त्याची चूक झालेली आहे. आधार कार्ड दिल्यानंतर त्याला लिंक जर केलं तर त्याच्या बँक अकाउंट डिटेल्स वगैरे सगळं जाहीर होणार आहे. त्यामुळे एकंदर हा संपूर्ण सर्वेक्षण 8 दिवसा 12 दिवसामध्ये 1.5 कोटीचा सर्वेक्षण अख्ख्या देशामध्ये असा कधी घडलेला अजून नाहीये. आणि हे संपूर्ण प्रकरण जे हे चॅलेंज होणार आहे, त्यामुळे हे न्यायालयामध्ये हा जो अहवाल जो आहे हा अहवाल मुळीच टिकणार नाहीये आणि त्यामुळे ह्याला चॅलेंज तर होणारच आहे. आणि मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही हे त्रिवार सत्य आहे. हा धरणधारक समाज आहे, हा प्रस्थापित समाज आहे, हे सगळं सर्वांना माहिती आहे. गावकशात आम्ही राहतो, आम्हाला माहिती आहे मराठा समाज हा पाटील समाज आहे. सामाजिक समाज कसा होऊ शकेल? होऊ शकत नाही. आमचं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे त्याला. शेंडगेजी, तुम्ही सोबत राहा, माझं सहकारी आहे मंदार तुम्हाला प्रश्न विचारतोय. मंदार, शेंडगे सर, तुम्ही म्हटलं की न्यायालयामध्ये याला आव्हान दिलं जाईल, तर हे कोण करणार आहे? तुम्ही या दृष्टीने काही पावलं उचलताय का? कारण क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे सुनावणीसाठी त्याला एक आधार म्हणून किंवा त्याला एक सपोर्ट म्हणून हा जो अहवाल जो काल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला तो वापरण्यात येईल असं आधीच मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. असं आहे की एकतर मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे. कारण का तर एकदा मागास झाल्यानंतर आणि पुढं ते याच्यानुसार सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार त्याच्यानुसार 50%च्या वरती त्यांना जाताच येत नाहीये. आता हे सरकार 50%च्या वरती 10% आरक्षण द्यायला लागलेलं आहे त्यांना, ते टिकणार नाहीये. पण जर हे मागासवर्गीय जर टिकलं मग ह्याला सुप्रीम कोर्टच्या आदेशानंच हे ओबीसी मध्ये घ्यावं लागेल त्यांना. त्यामुळे हा आमच्या डोक्यावरती मानाची कायम टांगती तलवार असणार आहे. म्हणून आमची मागणी ही आहे सरकारकडे की जी सकल मराठा समाजाची 58 मोर्चाची मागणी होती की कुठल्याही आरक्षणामध्ये न जाता 50%च्या वरचं ओपन कॅटेगरीतलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्यांना मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा ओबीसीच्या आरक्षणाचा पुन्हा भविष्यात सत्यानाश करायचा हे म्हणून हे मान्य नाही. म्हणून मागासवर्गीय करण्याचा जो हट्ट जो आहे सरकारचा हा कशासाठी केलाय मला माहित नाहीये. पण एकंदरीत ह्याच्यामध्ये कुणाची फसवणूक होणार आहे मला माहित नाहीये. पण एक नक्की आहे की हा सगळा जो सगळा आरक्षणाचा खेळखंड जो आहे तो मराठ्यांचा सुद्धा होणार आहे आणि ओबीसीचा सुद्धा होणार आहे. यात काही मात्र शंका नाहीये. प्रकाश शेंडगेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यासोबतच मंदार सुद्धा आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होते. मंदार, तुमचेही आभार. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतो छोटासा ब्रेक. पाहत